विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर मुक्ता सोमवंशी आपल्या सर्वांचे लोकप्रशासन विषयाच्या या ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आपण लोकप्रशासन या विषयामध्ये मागील अनेक भागांमधून लोकप्रशासन विषयाचा अर्थ, स्वरूप, व्याप्ती आणि महत्त्व हे भाग आपण अभ्यासलेले आहेत। तसेच लोकप्रशासन विषयाचा विकास हा सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेला आहे। आज आपण या भागामध्ये लोकप्रशासन विषयाचा इतर सामाजिक शास्त्राशी असलेला संबंध म्हणजेच आपल्या अभ्यासक्रमामधील चौथे प्रकरण आपण आज अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, लोकप्रशासन विषयाचा इतर सामाजिक शास्त्राशी संबंध अभ्यासत असताना आपल्याला असे या ठिकाणी म्हणावं लागतं की मानवी समाज जीवनाशी संबंध असलेल्या अनेक सामाजिक शास्त्रांचा विकास हा मानवी संस्कृतीच्या विकासाबरोबर आपल्याला झालेला दिसून येतो। अनेक सामाजिक शास्त्रे मानवी समाजाइतकीच जुनी आहेत, तर काही अलीकडच्या काळामध्ये उदयाला आलेली आहेत। लोकप्रशासन शास्त्र या नवीन विकसित होणाऱ्या शास्त्रांपैकीच एक आहे। राज्यसंस्था ही खूप प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे। तसेच राज्याच्या उत्पत्तीबरोबरच राज्यकारभारही अस्तित्वात आला। राज्याच्या राजकीय प्रक्रियांचा व राजकीय विचारांचा अभ्यास अत्यंत जुन्या काळापासून, अगदी प्राचीन काळापासून करण्यात आलेला आहे। परंतु राज्यसंस्थांच्या विकासाच्या ओघात प्रशासकीय संस्थांकडे व प्रशासकीय प्रक्रियांकडे, त्यांच्या अभ्यासाकडे नकळत दुर्लक्ष झालेलं आपल्यास दिसून येतं। परंतु 19व्या शतकाच्या उत्तरार्धात राज्यशास्त्राचे अभ्यासक जे म्हणजे इथपर्यंत ही प्रशासकीय प्रक्रियांचा अभ्यास होत होता, परंतु तो अगदी अल्प प्रमाणामध्ये होत होता। एक तो राज्यशास्त्राचा भाग म्हणून त्याच्याकडे पाहिला जात होतं। परंतु 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये मात्र राज्यशास्त्रज्ञांच्या ही चूक लक्षात आली आणि त्यांना प्रशासनाच्या महत्त्वपूर्ण प्रक्रियेच्या म्हणजे महत्त्वाची या ठिकाणी जाणीव झाली आणि मग लोकप्रशासन शास्त्र हा जो स्वतंत्र अभ्यास विषय आहे तो अस्तित्वामध्ये आला। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी माहिती आहे की वुड्रो विल्सन या विचारवंतांनी 1887 मध्ये प्रशासनाचा निबंध लिहून स्टडी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन हा पेपर त्यांनी लिहिला आणि या पेपरमधून त्यांनी हे स्पष्ट केलं की लोकप्रशासन हा एक स्वतंत्र विषय आहे। राज्यशास्त्रामध्ये या विषयाचा अभ्यास हा परिपूर्णपणे होऊ शकत नाही, तेव्हा स्वतंत्र अशा या विषयाची निर्मिती करणं अनिवार्य आहे। आणि म्हणून 1887 मध्ये त्यांनी जे काही या लोकप्रशासन विषयाच्या अनुषंगानं आपल्या शोध निबंधामधून मत व्यक्त केलं, तेव्हापासून या लोकप्रशासन विषयाच्या स्वतंत्र अभ्यासाला म्हणजे विचाराला त्याचा जो विचार आहे तो या ठिकाणी केला जाऊ लागला। आणि मग आपण हा जो भाग आहे तो सुद्धा आपण या लोकप्रशासनाच्या अभ्यासाचा जो विकास आहे त्या अंतर्गत पाहिलेला आहे। तर लोकप्रशासन शास्त्राला आज एक प्रगत सामाजिक शास्त्र म्हणून मान्यता मिळालेली आपणास या ठिकाणी दिसून येते। तरी हा विषय पूर्णतः स्वतंत्र आहे, त्याचा इतर सामाजिक शास्त्राशी काही संबंध नाही असं मात्र म्हणता येत नाही। तर उलट लोकप्रशासनाच्या विकासासाठी इतर सामाजिक शास्त्रांशी संबंध अभ्यासणं अत्यंत महत्त्वाचं असतं। तसेच सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, प्रशासकीय अशा मानवी जीवनातील ज्या काही प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया ह्या एकमेकांवर अवलंबून असतात आणि त्यामुळं अशा ह्या प्रक्रियांचा अभ्यास चा जो केंद्रबिंदू आहे
तो मानव असतो. म्हणजे मानवाच्या माध्यमामधूनच या ठिकाणी हा अभ्यास केला जातो. त्यामुळं या सामाजिक शास्त्रांचा एकमेकाशी संबंध येत असतो. अनेकदा एका शास्त्राचा दुसऱ्या शास्त्राशिवाय अभ्यास होऊ शकत नाही. लोकप्रशासनाचा विकास समजून घेण्यासाठी सुद्धा आपणास इतर सामाजिक शास्त्रांचा अभ्यास करणं हे आवश्यक आहे. तसेच प्रामुख्याने आपल्याला असं या ठिकाणी म्हणता येईल की आधुनिक काळामध्ये तर आंतरशास्त्रीय अभ्यासाला खूप मोठ्या प्रमाणात महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि या दृष्टिकोनातून लोकप्रशासनाचा इतर सामाजिक शास्त्राशी असलेला संबंध अभ्यासणं हे अत्यंत आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जो पुढचा भाग आहे तो म्हणजे या एकंदरीत लोकप्रशासनाचा इतर सामाजिक शास्त्राशी अभ्यास आपण जेव्हा करतो तेव्हा त्यामध्ये आपणास राज्यशास्त्राशी संबंध अभ्यासायचा आहे, समाजशास्त्र, अर्थशास्त्र आणि कायदाशास्त्र या 4 सामाजिक शास्त्राशी आपल्याला लोकप्रशासनाचा जो संबंध आहे तो पाहायचा आहे. तर प्रथम आपण या ठिकाणी लोकप्रशासन आणि राज्यशास्त्र यांचा जो संबंध आहे तो या ठिकाणी अभ्यासूयात. तर यामध्ये लोकप्रशासन शास्त्राचा राज्यशास्त्राशी अत्यंत जवळचा घनिष्ठ असा संबंध आहे. किंबहुना आपण असे या ठिकाणी म्हणू शकतो की लोकप्रशासन शास्त्र हे राज्यशास्त्राचं अपत्य आहे. कारण लोकप्रशासन विषयाची उत्पत्ती ही राज्यशास्त्रामधूनच झालेली आहे. लोकप्रशासनाचा इतर सामाजिक शास्त्रापेक्षा राज्यशास्त्राशी अधिक जवळचा संबंध असलेला आपणास या ठिकाणी सांगता येतो. विद्यार्थी मित्रांनो, लोकप्रशासन व राज्यशास्त्र हे जे दोन्ही विषय आहेत हे विषय परस्परावलंबी आहेत. कारण दोन्हींचे युग्मस्थान एकच आहे आणि कार्यही म्हणजे एकच या ठिकाणी म्हणजे समान स्वरूपाची असलेली आपल्याला म्हणजे दोघांची जी कार्य आहे ती कार्य एकमेकांना पूरक आहेत. उगमस्थान एकच आहे, एकाशिवाय दुसरा हा अपूर्ण या ठिकाणी आहे. आता आपल्याला लोकप्रशासन आता एक स्वतंत्र अभ्यास विषय म्हणून त्याचा विकास झालेला आहे, परंतु तो मुळात राज्यशास्त्राच्या अभ्यासातूनच झालेला आहे. म्हणूनच लोकप्रशासनाला राज्यशास्त्राचं फळ किंवा अपत्य समजण्यात येतं. एवढंच नव्हे तर आपल्याला असे म्हणता येईल की राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन म्हणजे ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. अर्थात आपल्याला असं म्हणता येईल की एकाशिवाय दुसऱ्याला इथे महत्त्व नाही किंवा या दोन्ही विषयाचा संबंध सांगत असताना या विषयाची स्थिती ही एक आंधळा तर दुसरा लंगडा याप्रमाणे असलेली दिसून येते. म्हणजेच लंगडा हा आंधळ्याशिवाय चालू शकत नाही, तर आंधळा हा लंगड्याशिवाय पाहू शकत नाही. दोघेही एकमेकांना पूरक आहेत किंवा एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. त्याचप्रमाणे राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन या विषयाचा संबंध असलेला आपणास पाहावयास मिळतो. राज्यशास्त्राचं कार्यक्षेत्र हे कायदे निर्मितीचं आहे. दोन्हींमधला जो फरक आहे तो या ठिकाणी लक्षात घेऊयात आपण. राज्यशास्त्राचं जे कार्यक्षेत्र आहे ते कशाचं आहे? कायदे निर्मितीचं आहे. आणि लोकप्रशासनाचं कार्यक्षेत्र हे कायद्याची अंमलबजावणी करण्याचं आहे. शिवाय कायदा निर्मितीसाठी आवश्यक माहिती देण्याचं काम सुद्धा कोण करत असतं? प्रशासकीय अधिकारी करत असतात. लोकप्रशासन आणि राज्यशास्त्र या दोन्हींचेही प्रमुख अभ्यास क्षेत्र हे काय आहे? शासन व्यवस्था आहे. म्हणजे शासन व्यवस्था या ठिकाणी या दोन्ही विषयांचा केंद्रबिंदू आहे. म्हणजेच शासन व्यवस्था कोणासाठी काम करते? जनतेसाठी काम करते. आणि या शासन व्यवस्थेच्या माध्यमातून म्हणजे दोन्ही प्रक्रिया घडत असतात. एक असते कायदा निर्मितीची आणि दुसरी असते कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेवरती नियंत्रण ठेवण्याची. तर हे दोन्ही विषय हे एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत असं सुद्धा आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर अगदी स्पष्टपणे जेव्हा आपण लोकप्रशासन आणि राज्यशास्त्र यांचा संबंध अभ्यासणं आवश्यक आहे, त्यासाठी आपल्याला त्यांचे काही मुद्दे या ठिकाणी लक्षात घ्यावे लागतील. त्यामध्ये पहिला मुद्दा आपल्याला या ठिकाणी सांगता येतो सार्वजनिक धोरण विषयक संबंध. म्हणजेच यामध्ये
आपल्याला जे सार्वजनिक धोरण आहे त्या अनुषंगानं आपल्याला सार्वजनिक धोरण या अनुषंगानं सार्वजनिक धोरण निर्माण करणारं ते राजकारण, याचा अभ्यास कुठं केला जातो? राज्यशास्त्रामध्ये केला जातो. आणि त्या सार्वजनिक धोरणांची अंमलबजावणी, एक लक्षात घ्या, धोरणांची निर्मिती ही वेगळी प्रक्रिया आहे आणि धोरणांची अंमलबजावणी ही वेगळी प्रक्रिया आहे. धोरण निर्माण करणारे ते राजकारण, त्याचा अभ्यास हा राज्यशास्त्रामध्ये होतो आणि या धोरणांची अंमलबजावणी करणारे ते लोकप्रशासन, प्रशासकीय अधिकारी, याचा अभ्यास कुठे केला जातो? लोकप्रशासनामध्ये केला जातो. तेव्हा या आधारावर आपणास लोकप्रशासन आणि राज्यशास्त्र हे विभक्त करण्यात आल्याचं दिसून येतं. तरी धोरण निर्मितीमध्ये असं जरी असलं तरी सुद्धा इथे प्रशासकीय अधिकाऱ्यांची भूमिका ही फार म्हणजे महत्त्वाची असते. कारण एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा आपण असं म्हणतो की धोरण निर्मितीचं काम कोण करतं? राजकीय नेते करतात, ज्यांना आपण निवडून दिलेलं आहे. कायदे मंडळ हे जे आहे ते या ठिकाणी कायदा निर्माण करण्याचं धोरण आणि कार्यकारी मंडळ हे धोरण निर्माण करण्याचं काम करतं. परंतु खऱ्या अर्थानं जेव्हा या ठिकाणी हे कायदे तयार करावायचे असतात, त्या कायद्याची जी काही पार्श्वभूमी असते, त्याची जी काही रूपरेषा असते, हे रूपरेषा निश्चित करण्यासाठी त्याला आवश्यक असलेलं जे काही तांत्रिक ज्ञान आहे, हे तांत्रिक ज्ञान घेतलेले जे काही म्हणजे अधिकारी असतात, प्रशासकीय अधिकारी, ते सुद्धा या ठिकाणी कायदा निर्मितीसाठी मदत करतात. त्याचप्रमाणे ते धोरण निर्मितीसाठी सुद्धा मदत करत असतात. म्हणून या ठिकाणी लोकप्रशासन आणि राज्यशास्त्र ह्या दोन्ही विषयाचा जो संबंध आहे तो अतिशय घनिष्ठ आहे. तरी सुद्धा जेव्हा आपण लोकप्रशासन आणि राज्यशास्त्र याच्यामधलं वेगळेपण सांगतो, तेव्हा हे वेगळेपण सांगत असताना, त्यांच्यामधली भिन्नता सांगत असताना आपल्याला असं म्हणता येतं की जे कायदे तयार करतात, जे धोरण निर्माण तयार करतात, त्यांचा समावेश राज्यशास्त्रामध्ये होतो आणि जे लोक या ठिकाणी या धोरणांची आणि कायद्यांची अंमलबजावणी करतात, त्यांचा समावेश हा लोकप्रशासनांतर्गत केला जातो किंवा त्यांचा अभ्यास हा लोकप्रशासन विषयाच्या कार्यक्षेत्रामध्ये येतो. तर या ठिकाणी या तांत्रिक सहकार्य देण्याचं काम प्रशासकीय अधिकाऱ्यांमार्फत होतं आणि तसंच धोरण अंमलबजावणी म्हणजे धोरणाची अंमलबजावणी करत असताना त्यावरती कार्यकारी मंडळाचं नियंत्रण असतं. तुम्ही पाहत असाल की जिथं कुठे या ठिकाणी अडचणी येतील त्यावेळी जे मंत्री लोक असतात हे संबंधित विषयावरती आपली मतप्रक्रिया देत असतात. एखाद्या ठिकाणी जर एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याचं तेथील जनतेशी म्हणजे पटत नसेल तर अशा वेळी त्या व्यक्तीची बदली करणं, त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं, ह्या सर्व गोष्टी आपल्याला मंत्रिमंडळाच्या नियंत्रणाखाली होताना दिसून येतात. म्हणजेच या ठिकाणी कायद्याची, धोरणांची अंमलबजावणी केली जात असताना ज्या घटकाकडून हे कार्य केलं जातं त्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम हे कार्यकारी मंडळाकडून केलं जातं. दुसरा मुद्दा आहे लोकप्रशासन शास्त्राचे अपत्य. लोकप्रशासन हे राज्यशास्त्राचे अपत्य आहे, कारण लोकप्रशासन विषयाची निर्मिती ही मुळात राज्यशास्त्रामधून झालेली आहे. म्हणून राज्यशास्त्र हे लोकप्रशासनाचा पिता असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर या दोन्ही शास्त्रांमध्ये म्हणजे ही जी दोन्ही शास्त्र आहेत ही समान उद्देशाशी निगडीत आहेत. कारण ह्या दोन्ही शास्त्रांचा विषय हा कुठला आहे? राज्याचे हित, राज्याचा विकास या अनुषंगानं हे दोन्ही म्हणजे शास्त्र या ठिकाणी कार्य करत असतात. म्हणून हे एकमेकांवर अवलंबून आहेत, परस्पर एकमेकाशी पूरक आहेत. तर डिमॉक आणि डिमॉक या विचारवंतांनी आपल्याला या ठिकाणी असं म्हटलेलं दिसून येतं की लोकप्रशासनाचा अभ्यास करण्यासाठी राज्यशास्त्राचा अभ्यास करणं आवश्यक आहे. या दोन्ही शास्त्रांचा संबंध हा एवढा जवळचा आहे की दोन्ही शास्त्रे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजेच जर आपल्याला या ठिकाणी हे नाणं राज्यामध्ये अगदी खणखण चालवायचं असेल तर इथे लोकप्रशासकांना राज्यशास्त्राचा अभ्यास करणं आवश्यक आहे. तसेच राजकारण्यांना सुद्धा लोकप्रशासनाचा अभ्यास असणं आवश्यक आहे. जर राज्यकर्त्यांना लोकप्रशासन, प्रशासकीय प्रक्रिया
शासकीय अधिकारी यांच्या कर्तव्याबाबत, त्यांच्या अधिकार आणि सत्तेबाबत जर त्या ठिकाणी सखोल ज्ञान असेल तर त्या ठिकाणी ते उत्तम पद्धतीनं प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती नियंत्रण ठेवू शकतात. याचबरोबर जे काही लोकप्रशासनामधील कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, यांनासुद्धा या राजकीय प्रक्रियांची, राजकीय उद्देशांची या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे, जेणेकरून त्यांना धोरणांची अंमलबजावणी करणं हे म्हणजे सोपं जाईल किंवा मूळ जो उद्देश आहे त्या धोरण निर्मितीचा, धोरणाच्या अंमलबजावणीचा तो त्या ठिकाणी सफल होईल. यानंतर पुढचा मुद्दा आहे राजकारणी आणि प्रशासक. म्हणजेच या ठिकाणी जे राजकारणी आहेत हे राजकारणी आणि प्रशासक यांचा संबंध हा अनिवार्य आहे. राजकीय हेतू साध्य करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा आवश्यक असते. प्रशासकीय यंत्रणेशिवाय आपल्याला ते करता येत नाही. दुसरं महत्त्वाचं या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की यामध्ये प्रशासकीय यंत्रणा राजकीय कार्यकारीकडून नियंत्रित केल्या जातात. असे संबंध या ठिकाणी आपल्याला राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन दोन्ही शास्त्रात या ठिकाणी अभ्यासले जातात. म्हणजेच या ठिकाणी लोकप्रशासनाचा राज्यशास्त्राशी काय संबंध आहे, राज्यशास्त्रांतर्गत राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन यांचा जो परस्पर संबंध आहे तो या ठिकाणी अभ्यासला जातो. म्हणजेच या ठिकाणी राजकारणी आणि प्रशासक यांचे परस्पर संबंधसुद्धा इथे अभ्यासणं आवश्यक आहे. चौथं आहे की सामाजिक शास्त्रे म्हणून संबंध. राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन शास्त्र ही दोन्ही सामाजिक शास्त्र आहेत, म्हणूनच या दोन्ही शास्त्रांमध्ये घनिष्ठ संबंध आहेत. दोन्ही शास्त्रे सरकारवर, राज्य सरकार, सत्ता आणि सार्वभौमत्व या बाबींशी संबंधित आहेत. सामाजिक शास्त्र रूपी वृक्षाच्या या अशा दोन फांद्या आहेत की ज्यांचा उगम एकाच ठिकाणाहून झालेला आहे. दोन्ही शास्त्रे एकमेकांवर अवलंबून आहेत, म्हणून या ठिकाणी एक सामाजिक शास्त्र म्हणून यांचे खूप जवळचे संबंध आहेत, घनिष्ठ संबंध आहेत. इथे दोन्ही सामाजिक शास्त्रांना एकमेकाची ओळख असणं, एकमेकांचा अभ्यास असणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी आपल्याला या राज्यशास्त्राचा अभ्यास इथे करावा लागतो. उत्तम दर्जाचं जर या ठिकाणी प्रशासकाला कार्य करायचं असेल तर त्यासाठी त्याला म्हणजे राज्यशास्त्राचा अभ्यास असणं आवश्यक आहे, राजकीय घडामोडींचा अभ्यास असणं आवश्यक आहे. तर राज्याच्या 4 आवश्यक घटकांपैकी शासन संस्था हा एक महत्त्वाचा घटक आहे. 4 शासन संस्थेचे 4 महत्त्वाचे घटक कोणते? तर त्यामध्ये पहिला आपल्याला सांगता येतो सार्वभौमत्व, सरकार म्हणजे शासन, त्यानंतर जनता आणि भूप्रदेश हे या ठिकाणी स्वातंत्र्याचे शासन संस्थे राज्याचे 4 आधारभूत घटक आहेत. त्यामुळेच राज्यशास्त्रात शासन संस्थेच्या अभ्यासाला महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि शासनाच्या कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ यांची रचना, अधिकार, कार्य यांचा अभ्यास हा म्हणजे या राज्यशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजे यामध्ये हे तिन्ही मंडळं या ठिकाणी लक्षात ठेवा, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ. आता या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचं 11वी 12वीला राज्यशास्त्र हा विषय होता त्या विद्यार्थ्यांना हे कठीण जाणार नाही, परंतु ज्या विद्यार्थ्यांचा राज्यशास्त्र हा विषय नव्हता त्यांना मात्र ही गोष्ट समजून घ्यावी लागेल. कायदेमंडळ काय करतं, कार्यकारी मंडळ काय करतं आणि न्यायमंडळ काय करतं. खरं पाहता या ठिकाणी ह्या सर्व गोष्टींची माहिती देशातल्या प्रत्येक नागरिकाला असणं आवश्यक आहे, परंतु आपल्याकडे मात्र तशी परिस्थिती असलेली आपल्याला दिसून येत नाही. तर आपण सर्वांनी या ठिकाणी ह्या गोष्टी सखोल अशा समजून घ्याव्यात. तर लोकप्रशासन मात्र आपल्याला या ठिकाणी या म्हणजे लोकप्रशासनात मात्र शासनाच्या फक्त कार्यकारी विभागाचा सविस्तर अभ्यास केला जातो. म्हणजे दोन्ही राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन या दोन्ही विषयाचा या ठिकाणी जेव्हा आपण विचार करतो तर तेव्हा आत्ताच मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं की यामध्ये राज्यशास्त्रामध्ये राज्यशास्त्र या अंतर्गत कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ यांचा अभ्यास केला जातो, त्यांची रचना, अधिकार, कार्य. तर लोकप्रशासनामध्ये काय केलं जातं तर इथं फक्त कार्यकारी विभागाचा सविस्तर अभ्यास केला जातो. कार्यकारी विभाग म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल की कायदेमंडळ.
कार्यकारी मंडळ, कार्यकारी मंडळ याचा अभ्यास हा लोकप्रशासनामध्ये केला जातो। त्यामुळे सामान्य माणसाला शासनाची ओळख या ठिकाणी होत असते। प्रशासनामार्फत कायदे मंडळाने तयार केलेले कायदे या ठिकाणी राबवण्यात येतात। पहा, कायदे तयार करण्याचं काम राज्यशास्त्र करतं आणि कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम या ठिकाणी म्हणजे प्रशासनाच्या मार्फत होत असतं। कार्यपालिकेने निश्चित केलेल्या धोरणांची अंमलबजावणी ही लोकप्रशासनाकडून होत असते। म्हणजे लक्षात घ्या, या ठिकाणी राज्यशास्त्रामध्ये कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ यांचे अधिकार, कार्य, रचना या गोष्टींचा अभ्यास होतो। तर लोकप्रशासनामध्ये काय होतं, कार्यकारी मंडळाने तयार केलेल्या म्हणजे कायदे मंडळाने तयार केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी केली जाते। एक साधारणतः या ठिकाणी जेव्हा आपण लोकप्रशासनाची व्याप्ती अभ्यासत होतो तेव्हा आपण पाहिलं होतं की केवळ काही लोकांनी या ठिकाणी फक्त कार्यकारी विभागाचा लोकप्रशासनाच्या कार्यक्षेत्रामध्ये समावेश केलेला आहे। जर तुम्ही या ठिकाणी सायमन या विचारवंताची व्याख्या जर तुम्ही पाहिली तर सायमन या विचारवंतांनी आपल्याला असं सांगितलेलं दिसून येतं की केंद्र शासन, राज्य शासन आणि स्थानिक स्वशासन यांच्या कार्यकारी मंडळामार्फत केल्या जाणाऱ्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्या लोकप्रशासनाअंतर्गत होणाऱ्या प्रक्रिया आहेत किंवा त्या शाखेचा अभ्यास करणं हे लोकप्रशासनाचा अभ्यास करणं आहे, असं मत या ठिकाणी आपल्याला सायमन या विचारवंतांनी व्यक्त केलेलं दिसून येतं। तर त्यामुळं त्यांचं म्हणणं काय आहे, इथं फक्त कशाचा समावेश होतो, कार्यकारी विभाग, म्हणजेच त्याला आपण कार्यकारी मंडळ असं या ठिकाणी म्हणतो, कार्यकारी मंडळ। आता हे कार्यकारी मंडळ जे आहे ते कार्यकारी मंडळाचा अभ्यास या लोकप्रशासनामध्ये होतो। असं जरी असलं तरी सुद्धा या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की म्हणजे शासनाची जी ओळख आहे ही शासनाची ओळख कोणामुळे होते तर प्रशासनामुळे होते। म्हणजे सामान्य माणसाला या ठिकाणी प्रत्यक्ष शासन काय हे माहीत नाही। तुम्हाला कचेरी माहिती आहे, कचेरी पूर्वीच्या काळी लोक कचेरी म्हणायचे। कचेरी म्हणजे काय तर या ठिकाणी शासकीय कार्यालय आहे, तर त्या ठिकाणी असणारे तुम्हाला पटवारी, ग्रामसेवक हे सर्व माहिती आहे। यांनाच कारण ह्या लोकांच्या माध्यमातूनच प्रत्यक्ष संबंधित लाभार्थ्यापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवल्या जातात। त्यामुळं सर्वसामान्य जनतेला यांच्यामार्फत शासनाची ओळख होत असते। दुसरी गोष्ट आपल्याला या ठिकाणी सांगता येते की इथं कार्यकारी विभागाचा संबंध पाहिला आपण, म्हणजेच कायदे मंडळाने तयार केलेले कायदे हे कोण राबवतं, लोकप्रशासन राबवतं। कार्यपालिकेने निश्चित केलेल्या धोरणांची अंमलबजावणी कोण करतं, लोकप्रशासन करतं। आणि न्यायालयीन निर्णयांची अंमलबजावणी त्याची पूर्तता सुद्धा कोण करतं, लोकप्रशासन करतं, आहे की नाही। एखादा आदेश जेव्हा न्यायालय देतं तर त्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सुद्धा प्रशासक वर्गावरती असते। तर थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल 1887 पूर्वी लोकप्रशासनाला एक शास्त्र म्हणून वेगळं अस्तित्व नव्हतं। लोकप्रशासन हा राज्यशास्त्राचा एक अविभाज्य भाग म्हणून समजला जात असे। आज मात्र तशी परिस्थिती नाही। आज लोकप्रशासन शास्त्राला एक स्वतंत्र विकसित होणाऱ्या सामाजिक शास्त्राचा दर्जा प्राप्त झालेला आहे। लोकप्रशासनाचा अभ्यास हा आता जगात सर्वत्र स्वतंत्रपणे केला जाऊ लागलेला आहे। असं जरी असलं तरी सुद्धा लोकप्रशासनाशी राज्यशास्त्राचे सर्वात जवळचे संबंध आहेत हे आपण नाकारू शकत नाहीत। म्हणून डोनाल्ड किंग्सले या विचारवंतांनी असं म्हटलेलं आहे, लोकप्रशासनाच्या अभ्यासासाठी राज्यशास्त्राचं ज्ञान असणं आवश्यक आहे, कारण त्याशिवाय आपल्याला खऱ्या अर्थानं लोकप्रशासनाचा अभ्यास हा करता येत नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, या भागामध्ये आपण या ठिकाणी इथे थांबूयात आणि नंतर पुढच्या भागामध्ये आपण लोकप्रशासनाचा समाजशास्त्राशी असलेला जो संबंध आहे तो या ठिकाणी पाहूयात। तर आपल्या सर्वांचे धन्यवाद। ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी या माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या जे तुमचे सहअध्यायी असतील मित्रमैत्रिणी
त्यांनासुद्धा हा व्हिडिओ आपण शेअर करा. आपल्या सर्वांचे धन्यवाद.